मराठा आरक्षणासाठी तीनदा उपोषण करणारे आंदोलन करणारे मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्याच टीममधून खळबळजनक आरोप होऊ लागले। जरांगेंसोबत मराठा आरक्षणासाठी लढणारे अजय बारसकर, जरांगेंच्या सहकारी संगीता वानखेडे, मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे ज्ञानेश्वर आमलेंनीही जरांगेंवर गंभीर आरोप केले। एकीकडे जरांगेंनी ओबीसी मधून आरक्षणासाठी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे, तर दुसरीकडे आता त्यांच्याच समाजातील नेत्यांनी त्यांना तिन्ही बाजूंनी घेरल्याचं दिसतंय। त्यामुळे जरांगे पाटलांभोवती चक्रव्यूह तर विणला जात नाहीये ना असा सवाल उपस्थित होतोय आणि हीच आहे आजची आपली स्टोरी ऑफ द डे। मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्याच समाजातील नेत्यांकडून आरोप केले जात आहे। जरांगेंमुळे मराठा समाजाचं नुकसान होत असल्याचा हल्लाबोल एकेकाळी जरांगेंना मांडणारे, त्यांच्यासोबत आंदोलन करणारे, उपोषण करणारे नेते करतायत। त्यामुळे मराठा आंदोलनाचं आता पुढे काय होणार असा सवाल उपस्थित होतोय। शरद पवार सांगेल तसंच तो माणूस वागतो, कुणाचंही मत घेत नाही। मी असं म्हणतात की तुम्हाला आत्ताच का झालं, तुम्हाला जरांगे हेकेखोर होता। मग आम्ही पण म्हणायचा की त्यावेळेस तुमच्या समोर सगळी मीडिया तुम्हाला अटेंड करत होती, ऐकत होती, तर त्यावेळेस तुम्ही पण काही कुणाची मॅनेज होते का? मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील आरोपांच्या चक्रव्यूहात सापडले। सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेल्या 10% आरक्षणाला जरांगे पाटील यांनी विरोध केलाय। जरांगेंनी पुन्हा आरपारच्या लढाईसाठी उपोषणाचं हत्यार उपसल्यानंतर आता जरांगेंविरोधातच मराठा समाजातून आरोप होऊ लागलेत। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक असलेले अजय बारसकर यांनी पहिला आरोप केला। जरांगे पाटलांवर हेकेखोरीचा आरोप करत त्यांनी गुप्त बैठका कोणासोबत घेतल्यात असा सवालही बारसकरांनी केला। शेती महाविद्यालय तिथून गाडीत बसले ते दोघ जण आणि गाडीमध्ये त्यांनी अर्धा तास मीटिंग केली, गुप्त मीटिंग। लोणावळ्याची गुप्त मीटिंग तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि वाशीला सुद्धा गुप्त मीटिंग केली। म्हणजे हा पारदर्शक नाही, हे समाजाने पहिलं डोक्यात ठेवावं। हा पारदर्शक माणूस नाही। अजय बारसकरांच्या आरोपांना जरांगे उत्तर देत असताना संगीता वानखेडे या मराठा महिला कार्यकर्त्यांनी जरांगे पाटलांवर आरोपांचा दुसरा बॉम्ब टाकला। मुंबई मोर्चाच्या वेळी शरद पवारांच्या सांगण्यावरूनच जरांगे पाटलांनी मराठा मोर्चा पुण्यातून फिरवल्याचा आरोप संगीता वानखेडेंनी केलाय। जरांगे पाटलांचे बोलवते धनी शरद पवार असल्याचा आरोपही त्यांनी केला। शरद पवारांचा पक्ष संपलेला आहे। शरद पवारांना आता मनोज जरांगेच्या माध्यमातून वोट बँक तयार करायची आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा काही राडा, हा सगळा काही गोंधळ किंवा हे काय त्यांनी जे नाटक फोतांड केले, हे सगळं शरद पवार याच्या पाठीमागची जे काय त्याला सुरक्षा चक्र प्रदान केलेलं आहे ते शरद पवारांनी, आणि शरद पवार सांगेल तसंच तो माणूस वागतो, कुणाचंही मत घेत नाही। जळगावमधील ज्ञानेश्वर आमलेही जरांगेंवर आरोप करू लागलेत। जरांगे पाटील प्रसिद्धीसाठी भुकेले असल्याचा आरोप त्यांनी केलाय। प्रसिद्धीसाठीच जरांगे पाटील खोटं बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला। उद्या दिवशी मलाही म्हणते की तू 40 लाख 50 लाख घेतले म्हणून। मी याच्या अगोदरही बोलत होतो, समजा आपण आज जर तुमच्या चॅनलने जर प्रकाश होतात आणलं तर परत म्हणते की याला काहीतरी मिळालं। मग आम्ही पण म्हणायचं का की इतके दिवस झाले तुमच्याकडे 24 घंटे मीडिया पडून होती। मीडिया इतके एंटरटेन करते ना, ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील तिथंच आंतरवली सरटीत उपोषणाला बसलेले होते, त्याच वेळेस ज्ञानेश्वर आमले सुद्धा खडका तालुका भुसावळीत उपोषणाला बसलेला होता ना। मला मीडियाने त्यावेळेस थोडंही अटेंड केलं नाही। मग आम्ही पण म्हणायचा की त्यावेळेस तुमच्या समोर सगळी मीडिया तुम्हाला अटेंड करत होती, ऐकत होती, तर त्यावेळेस तुम्ही पण काही कुणाची मॅनेज होते का, तुम्ही कोणाकडून काही घेतलं होतं का? मराठा समाजाने एकजूट ठेवावी, एकजुटीनं लढा सुरू ठेवावा असं आवाहन जरांगे पाटील पहिल्या दिवसापासूनच करत आलेत। आपापसात भांडणं लावण्याचा प्रयत्न केला जाईल, खोटे आरोप केले जातील असं भाकीतही जरांगेंनी वर्तवलं होतं। जरांगे यापूर्वी जे बोलत होते तेच आता खरं होऊ लागलंय। मराठा आंदोलनात फूट पाडण्यासाठी आरोप होऊ लागलेत। आरोपांच्या चक्रव्यूहात सापडलेले जरांगे पाटील यातून सही सलामत बाहेर पडतील का? मराठ्यांची एकजूट पुढच्या काळात राहील का, याबाबत साशंकता व्यक्त केली जातेय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। तर अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप आहे असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। बारसकरवर बलात्कारासह अनेक गंभीर आरोप आहेत असा दावा सुद्धा जरांगे पाटलांनी केलाय। मनोज जरांगेंचा थेट सरकारशी पंगा।
सरकारनं आरोपांचे सापळे लावल्याचा आरोप, तर जरांगेंच्या आरोपांवर सरकारचाही पलटवार. मराठा आरक्षणाचा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटलांच्या कार्यशैलीवर आरोप होऊ लागलेत. मनोज जरांगे पाटलांवर आरोप करणाऱ्यांचे बोलवते धनी सरकारमधील काही लोक असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. अजय बारसकरसह मुख्यमंत्र्यांचा एक प्रवक्ता या कटात सामील असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही त्यांनी आरोप केलेत. त्या असल्या चिल्लर लोकांमुळे, भांडुगळामुळे ह्या महाराज नावाला डाग लावायला लागले. ते सरकारला एवढं तरी अक्कल पाहिजे. सरकारला डाग लावायला लागले. मराठा समाज उलट असल्यामुळं सरकारवर रोष व्यक्त करायला लागलाय. किती भंगार सरकारने हाताखाली धरून माझ्यावर ट्रॅप रचलाय. बरं ट्रॅप रचायला मी केलंच काय, मला हे कळत नाही. मी काय वाईट केलं? मनोज जरांगे पाटलांच्या आरोपांवर सरकारनं प्रत्युत्तर दिलंय. मराठा आंदोलनावर सरकार ट्रॅप कशाला लावेल असा प्रतिसवाल उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी केला. सरकारकडे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा असल्याचंही देसाईंनी सांगितलंय. काय आवश्यकता आहे सरकारला ट्रॅप लावायची? काही गरज नाही ना आम्हाला. हे बघा, राज्य सरकारकडं भरपूर यंत्रणा आहेत. त्याच्या सगळ्या बाबींची माहिती पोलिसांमार्फत, यंत्रणांमार्फत सरकारकडे येत असती. सरकारला कोणावरही कसलाही ट्रॅप लावण्याची आवश्यकता नाही. सरकारचा ह्याच्याशी काही संबंध नाही. राज्य सरकार राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सक्षम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह शिवसेना नेते आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांवर जाहीर टीका करत नव्हते. जरांगेंबाबत एक छुपी सहानुभूती शिवसेनेच्या नेत्यांमध्ये होती. पण आता जरांगे पाटलांच्या टीकेनंतर शिवसेना आणि जरांगे पाटलांचे संबंध विकोपाला गेलेत की काय अशी शंका निर्माण झाली आहे. सचिन बढे, लोकशाही मराठी, अंतरवाली सराटी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.